आपल्या सोबत सध्या केसरी टूर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश पाटील आहेत। आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती जाणून घेऊया, त्यांच्याकडे नेमकी किती माहिती आहे ते देखील जाणून घेऊया। शैलेशजी, केसरी टूर्सच्या नेमक्या किती टूर्स आहेत सध्या जम्मू काश्मीरमध्ये? काही पर्यटकांना होते का तिथे पहलगाममध्ये काही इजा वगैरे झाली आहे का? आपल्याकडे काय माहिती आहे नेमकी या संदर्भातली? आमचे पर्यटक काही दिवशी नव्हते। बरं, झाली आहे ती घटना अतिशय वाईट, निंदनीय, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। आणि आम्ही जे गेले 5 वर्ष कंटिन्युअसली काश्मीर पॅन्डेमिक नंतर मॉनिटर करतोय, हो, तर मोदी आणि शहानी ते खूप व्यवस्थित त्या मार्गावर आलं होतं, जागोजागी सुरक्षा बंद सगळे ठेवून। आणि या 5 वर्षात आमचं ऑब्झर्वेशन असं आहे, ज्यावेळेला ही इलेक्शन झाली जम्मू काश्मीर मधली, त्याच्यानंतर पहिला हल्ला सुरू झाला गेल्या वर्षी। आणि त्याच्यानंतर सातत्याने काहीतरी कुरापती चालू आहे, पण हे असं 3 वर्षापूर्वी नव्हतं। एकदम काश्मीर स्ट्रीमलाईन आणलं होतं त्यांनी। हो, हो, तर माझ्या मते तो प्रेसिडेंट रूल होता तोच बरोबर होता तिकडे, आणि ते व्यवस्थित सगळं चाललं होतं काश्मीरचं। पण इलेक्शन नंतर अचानक फुटीरतावाद्यांना कसं बळ मिळालं आणि निर्घृणपणे हत्या करण्याचं त्यांना कशातरी घडवलं जातं मला समजत नाही। आणि धार्मिक नाव विसरून धार्मिक स्पेसिफिक हिंदू धर्माला टार्गेट केलं गेलं तिकडे, हेही निंदनीय आहे। अमित शहा साहेब काश्मीरमध्ये आलेले आहेत आणि परिस्थितीचा ते कंट्रोल घेतील अशी मला अपेक्षा आहे पूर्णपणे। हो। आणि शैलेशजी, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता। तुम्ही उल्लेख केलात मगाशी, गेले कित्येक वर्ष खूप सुरक्षित वातावरण तयार केलं गेलं होतं पर्यटकांसाठी, काश्मीरमध्ये पर्यटन व्हावं यासाठी, पर्यटन वाढीसाठी, व्यवसाय वाढीसाठी। पण आता अशा प्रकारचा हल्ला ज्या वेळेला होतो त्यावेळेला सतर्कता आणखी ठेवावी लागेल, सुरक्षा यंत्रणांना आणखी जास्त गस्त घालावी लागेल। या सगळ्या बाबी आल्याच पर्यटनाच्या आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने असे हल्ले होणं खूप त्रासदायक आहे, घातक आहे। त्याबद्दल शैलेशजी काय वाटतं? हे हल्ले होणं हे त्रासदायकच आहे, पण मला वाटतं ही सरकारची त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। आणि पीओके भारतात विलीन झाल्याशिवाय ह्याचं काही सोल्युशन मिळणार नाही ताबडतोब। आणि मला वाटतं मोदी सरकार त्या दिशेने प्रयत्न करणार। आणि जे असे हल्ले झाले त्याच्यानंतर काही दिवसातच त्या सगळ्या अतिरेक्यांना यांनी वेचून सुरक्षा दलांनी मार्गी लावलेलं आहे। त्याच्यामुळे जसं आता सांगितलं आपल्या याच्यामध्ये पाकिस्तान कुरापती काढतच राहणार आहे। काही गोष्टी आहेत तिकडे पूर्वीपासून चुकलेल्या आहेत, मला वाटतं हे गव्हर्नमेंट त्या निस्तारत आहे। पण हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे, भयानक आहे आणि अंगावर शहारा आणणारा आहे। अशी वेळ कोणाच्या नशिबी येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। अगदी खरं शैलेशजी, आपण देव ह्यांच्या सांत्वना, जे प्रवासी याच्यात मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना धैर्य द्यावं एवढंच आम्ही स्वतः, आम्हाला सुद्धा हे वाईट परिणाम। ठीक आहे, ठीक आहे शैलेशजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आपल्यासोबत केसरी टूर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश पाटील होते। त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे या सगळ्याबद्दल आणि सरकार निश्चितपणे कठोर पावलं उचलून हे जे हल्लेखोर आहेत, हे जे दहशतवादी आहेत, यांचा खात्मा करतील आणि पर्यटनाच्या दृष्टीनं जे चांगले दिवस गेले काही वर्ष आपण सातत्यानं पाहत होतो ते पुन्हा एकदा येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि या अनुषंगानं आपण सातत्यानं या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातल्या अपडेट्स जाणून घ्यायच्याच आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया। पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।